आपला जो पुढचा संघ येतो आहे त्यांचा परफॉर्मन्स सुरू झाल्यानंतर सगळीकडे शांतता पसरते आणि छातीच्या ठोक्यांचा धडधडण्याचा आवाज फक्त आपल्याला ऐकू येतो. नजर स्थिर असते त्यांच्या परफॉर्मन्सवर आणि एकदा का ते सादरीकरण झालं की मग सगळे टाळ्या वाजवायला उत्सुक असतात. बोलूयात विठ्ठल जोशी चॅरिटेबल ट्रस्ट हायस्कूल डेरवण रत्नागिरी. जोरदार टाळ्यांनी आपलं स्वागत करतो.
जसं की आपण सगळ्यांनी पाहिलं आत्ताच की एकदम अचानक ही मुलं वर गेली आणि अचानक पडली आणि पुन्हा परफॉर्मन्स सुरू झाला. काळजाचा ठोका चुकला होता दोन्ही परीक्षकांच्या, माझ्याही आणि खरं तर इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकला होता. पण पुन्हा एकदा ती मुलं वर गेली. मला सांगा हे काय होतं? तो या मलखांबावर, निराधार मलखांबावर बजरंग पकड तो लावत होता. बजरंग पकड, जी खरं तर पारंपरिक मल्लखांबावर सुद्धा लावायला अवघड असते. जी बजरंग पकड साध्या मलखांबापेक्षा इथे लावायला किमान 100 पट कठीण असते बाटली मलखांबावर. त्याच्यावर एक दुसरा मुलगा आपल्या खांद्यावर उभा करायचा होता आणि 360 डिग्रीमध्ये प्रदक्षिणा करायची होती. आत्ता हे दोनच मुलं इकडे मलखांब करत होते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा फक्त 2 मुलांचा परफॉर्मन्स आपण पाहतोय. पण हे तसं नसताना खाली असलेल्या 24 बाटल्या ह्या आमच्या स्लिपिंग पार्टनर असतात. त्यातली एक बाटलीवर जरा तोल जास्त पडला तर ती आम्हाला लपटून द्यायचा प्रयत्न करते. ते कशा तऱ्हेने लकटते हे आपण प्रत्यक्ष बघितलं. तेव्हा आम्ही दोघेजण किंवा एकटा ह्याच्यावर जेव्हा मलखांब करत असतो निराधार मलखांबावर, तेव्हा आम्ही एकटे करत नसून खाली असलेल्या ज्या बाटल्या असतील 20 असतील 24 असतील, त्या 24 बाटल्या म्हणजे 24 आमचे सहकारी आहेत, त्यांचा तोल सांभाळत, मलखांबाचा तोल सांभाळत, आपला तोल सांभाळत, आपल्या वर असलेल्या सहकार्याचा तोल सांभाळत हा निराधार मलखांब करणं ही खूप अवघड गोष्ट असते. मला परीक्षकांना विचारायचं की त्यांचं काय मत आहे. मकरंद सर, निराधार मल्लखांबाने आधीच आमची मनं जिंकलेली आहेत आणि आजही त्याच्या पलीकडे तुम्ही गेलात. त्याच्या पलीकडे काय असू शकेल असा आम्हाला पहिला प्रश्न पडला होता. खरं तर आम्हाला असं वाटलं नाही की याचा पुन्हा तुम्हाला दुसऱ्यांदा चान्स द्यावा करायला, कारण का भीती आमच्या मनात. आणि तुम्ही आता केलंय ते आम्ही बघितलं, पण तुम्हाला मी मार्क त्याच्यासाठीच देणार आहे, पदक. याचं कारण त्याच्यात जे काही केलं ते खरंच जिकिरीचं काम होतं. निश्चित. आणि मला वाटत नाही तुम्ही भीतीपोटी तुमच्या मुलांनी काय करावं. तरीसुद्धा या मुलांनी केलं ते ग्रेट आहे. पण जे तुम्हाला करायचं होतं ते नाही करू शकलात. पण ते आम्ही बघितलं, होऊ घातलं होतं त्याच्यात, कारण का तो उभा तो राहिला होता. त्यामुळे मुग्धाला माझ्या मते मुग्धा आय थिंक आपण त्या पहिल्या परफॉर्मन्स ते बघून आपण पदक द्यावी. खरंच माझ्या काळजाचे ठोके चुकतच होते. जेव्हापासून सुरू झालं तर मला खूप भीती वाटत होती. तुम्ही शूरवीर आहात, पण आमच्या काळजाचे ठोके कसे वाचवायचे आम्हाला भीती इथं वाटतच होती. सुदैवाने कोणाला इजा नाही झाली, पण तुमच्या हिंमतीची दाद देते आणि तुमचं स्किल खूप छान आहे. मला फक्त विचारायचं, ते बाटलीनीच दगा दिला का ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हल्लं? नाही, बाटलीनीच दगा दिला. नक्की ना? अगदी 100%. खरंच ही सगळी मुलं खूप खूप स्किलफुल आहेत, मी एवढंच म्हणू शकते. मुग्धाचे मेडल्स आपल्याला कळणार आहेत. किती मेडल्स? मी तुम्हाला देणार आहे 9 मेडल्स. 9 मेडल्स मिळालेली आहेत 10 पैकी. धन्यवाद सर, थँक्यू. एक क्षण होत्याचं नव्हतं करू शकतो आणि नव्हत्याचं होतं करू शकतो. तो क्षण जपायला हवा. त्या क्षणात आपलं कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता असायला हवी. हे आत्ताच मला कळलं. आजच्या एपिसोडमधून कुठलंही पाऊल पुढे गेलेलं नाहीये, कुठलंही पाऊल इथेच थांबलेलं नाहीये, कारण उद्याचा एपिसोड आहे. त्या एपिसोडमध्ये जेव्हा मकरंद सरांची पदकं आपल्याला कळणार आहेत आणि त्या एपिसोडच्या शेवटी ठरणार आहे की कुठलं पाऊल पुढे जाणार आहे. त्यामुळे पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे.